पाणी लय आलं नदीला. पाणी आता आम्ही वाहून चाललो होतो आणि मग सारं गोळ्या गेल्या, औषधं गेले, सारं सारं घरात पाणी शिरलं. काय करू? आणि मला जसं ना उडी फुटायची बारी आली. काय नाही, लग्न नाही, चोरी नाही, काही नाही. गज पाण्याने घर भरलंय. मला तर पाणी, जुनं तर पाणी, गोळ्याच्या 2-4 हजाराच्या गोळ्या आणल्या तर वाटोळं झालं. हा, असं कमी पावसाने केलं आम्हाला. हा, दम लागतो. आणि असं केलं पावसाने. त्याला काहीतरी उपाय तुम्हाला करावा लागेल. रोशना लोकचंद कोठोळे. इतकं अचानक पूर आला की पार आमच्या अर्धाले घर पाण्यात गेल्यासारखे झालं. अन्नधान्य पाण्यात, डबे डोबे पाण्यात, पीठकूट सगळं पाण्यात, शेरडा करडं पाण्यात घेऊन पुढं पळालो. काही करडं तर वाहून गेले, कोंबड्या वाहून गेल्या, गाया 2-3 सोडल्या, 2-3 तशात पाण्यात राहिल्या. माणसाचा जीव घेऊन पळायला लागलो मागून. नंतर इतकं पाणी आलं, इतकं पण मग पार रडायला माणूस राहिलं नाही, असा हादरा बसल्यासारखा झाला माणसांना सुधी. सगळा रोडवरून इतकं पाणी व्हायला लागलं, सगळा रोड बीड बंद झाला.